तर आज आपण बनवूया थोड्या वेगळ्या पद्धतीने पुरणपोळी। सगळ्यात पहिलं मी सारण बनवून घेत आहे। कढईमध्ये मी बेसन थोडं भाजून घेतलं। मग मी त्याच कढईमध्ये ओल्या नारळाचं खोबरं आणि गूळ त्याचबरोबर तूप ॲड करून हे सगळं साहित्य छान एकत्र करून घेतलं। त्यानंतर मी त्यामध्ये भाजलेलं बेसन आणि वेलची पावडर ॲड करून हे सारण तयार करून घेतलं। परातीमध्ये गव्हाचं पीठ, मीठ, हळद योग्य प्रमाणात पाणी ॲड करून हे पीठ मळून घेतलं आणि शेवटी थोडं तेल टाकून पुन्हा एकदा हे पीठ छान मळून घेतलं। मग मी या पिठाचा गोळा घेतला आणि त्याचा अशा प्रकारे हुंडा तयार करून घेतला आणि त्यामध्ये हे सारण भरून घेतलं। पोळी छान लाटून घेतली, तव्यावर तूप टाकलं आणि ही पोळी दोन्ही बाजूने खरपूस अशी भाजून घेतली। अशा प्रकारे मी ही खोबऱ्याची पुरणपोळी बनवलेली आहे। तुम्हाला ही पुरणपोळी कशी वाटली ते मला नक्की सांगा। आणि हो, मी तुम्हाला खरंच सांगते, ही पुरणपोळी तुम्ही पण करून बघा, खरंच खूप आवडेल आणि खूप टेस्टी लागते। चला तर मग सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये। बाय बाय।